नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता बऱ्याच 70 ते 80% जिल्ह्यांचं ग्राउंड संपलेलं आहे. काही जिल्ह्यांचं बाकी ते पण होऊन जाईल. परंतु त्यानंतर आता आपले महत्वाचा म्हणजे पोलीस भरतीत राहिलेला आहे तो पेपर. तर पेपर कधी होईल? बरेच मुलं विचारतात, सर मेरिट कधी लागेल, काय जिल्ह्यांचं लागेल, काय जिल्ह्यांचं बाकी. आता एकच मुलांच्या मनामध्ये शंका आहे की आमच्या जिल्ह्याचा पेपर कधी होईल, तारीख कधी समजेल. एक 4 ते 5 दिवसा पाठीमागे एक परिपत्र आलं होतं. 14 किंवा 15 तारखेला पेपर होण्याची शक्यता किंवा घेण्यात येऊ शकतो असं परिपत्र होतं. तर काही जिल्हा असे ग्रामीण भाग जे ग्रामीण आहेत, म्हणजेच पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण जे आहेत, अशा प्रकारेंचं काय 14-15ला शक्यता म्हणजे दाट शक्यता आहे की 14 किंवा 15 तारीखला पेपर 100% होणारच आहे अशी शक्यता आहे. बरोबर आहे. सोलापूर शहरचं तर त्यांनी काल 1-2 दिवसा अगोदर एक परिपत्र जारी केलं होतं. त्यामध्ये तर 15 तारीख त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 14 किंवा 15 निम्म्या जिल्ह्यांचं होऊ शकतं. आता राहिलेत आपल्याकडे फक्त 10 ते 8 दिवस, 8 ते 10 दिवस. तर यामध्ये अभ्यास काय करायचा? यामध्ये मित्रांनो, जे नवीन जे मुलं आहेत त्या मुलांनी ठोकळा वाचत बसायचा नाही. फक्त ज्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत पाठीमागच्या 8-9 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 4 वर्ष, 3 वर्ष पाठीमागच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत सर्व वाचत राहावा. त्याचबरोबर जिल्हा विशेष जे महत्वाचं असतंय 4 ते 5 मार्काला चालू घडामोडी जिल्हा विशेष यावर प्रश्न येतात. त्यामुळे जिल्ह्याचं पालकमंत्री कोण, SP कोण, CP कोण, कलेक्टर कोण, त्याचं काय बारीक बारीक ऐतिहासिक काय वारसा असेल त्या जिल्ह्याचा, महत्वाच्या काय गिरण्या असतील, त्या सर्व तुम्हाला त्या जिल्हा विशेषणमध्ये सर्व काढायचं आहे. आमदार खासदार काय असेल तेवढं सगळं त्याचं बारकाईनं अभ्यास करा. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये आता युद्ध चालू, त्या युद्धाचं दूध फीत काय असतील ते सगळं वेगवेगळं बरेच चालू घडामोडीमध्ये पण प्रश्न फुटणार आहेत. ते पण तुम्हाला करायचं आहे बघत आणि आपल्या झालेल्या प्रश्नपत्रिका पण वाचायच्या आहेत. आणि जे जुने मुलं आहेत त्यांचा अभ्यास ऑलरेडी झालेला असतो. फक्त ज्या टॉपिकवर त्यांचे मार्क जातात त्या टॉपिकवर आता एकदा रिव्हिजन मारा आणि चालू घडामोडीवरती लक्ष द्या. एवढा अभ्यास करा. आणि भरतीला गेल्यानंतर पेपरला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो प्रश्न आपल्याला येतोय तो चुकायचा नाही. दुसरं म्हणजे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. तिसरं म्हणजे जे कन्फ्युज आहे ते प्रश्न साईडला सगळ्यात शेवट सोडवले तर चालेल. फक्त खालीवर गोल होता कामा नये. एवढ्या गोष्टींचं लक्ष द्यायचं आहे. पेपरला जाताना एकदम डोकं शांत ठेवून व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करून आपला पेपर चांगल्या प्रकारे सोडवायचा आहे. एवढ्या गोष्टी टाळा, नक्कीच तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा, उत्तर द्या. जय हिंद.